अध्याय 5 भाग 2 ओवी क्रमांक 136 ते 337. श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा आणि त्यायोगे स्वामींच्या सेवेचा आणि आपल्या भेटीचा पुन्हा अवसर मिळाला आणि त्याला आपण निमित्त झालात म्हणून मंडळासह आपल्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. श्री स्वामींच्या अम्लान चरणकमली साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांच्या हृदयस्थ सद्गुरूंनाही मनोमन वंदन करते. या संधीचा लाभ घेऊन आपण पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीता आणि भावार्थ दीपिका अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी श्री अभंग ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाच्या 136 ते 337 या ओव्यांचा विचार करू. सर्व कर्म करून सुद्धा तो कर्मसन्यासी अकर्ता म्हणजे कोणतंही कर्म मी केलं नाही असं म्हणणारा असतो. मग त्या कर्मसन्यासाला उपमा तरी कोणाची देणार? त्यामुळे त्याला उपमा दिली ती सर्वेश्वराची. तो ज्याप्रमाणे सर्वांपासून अलिप्त असून सुद्धा सर्व विश्वाची निर्मिती करतो त्याप्रमाणे हा कर्मसन्यासी सर्वांपासून अलिप्त असूनही सगळे कर्म करतो. प्रपंचात एखादं साधं कर्म करण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टींची गरज लागते. पण मग जग कोणत्याही सामग्रीशिवाय स्वभावतः निर्माण झालं असं कसं म्हणता येईल? हेच जग नव्हे तर यापूर्वीची अनेक जगही कशी निर्माण झाली याचं सर्वमान्य असं कोणतंही उत्तर अजून सापडलेलं नाही. ऋग्वेदात मात्र ब्रह्मदेवाने पूर्वीप्रमाणे सृष्टी निर्माण केली असं म्हटलंय. या अर्थाने स्वभावतः हा शब्द भगवद्गीतेत आणि स्वामींनी योजला असावा. ईश्वरच जर विश्वापासून पूर्ण अलिप्त म्हणजे अकर्ता असेल तर त्याच्याशी ऐक्य पावलेला कर्मसन्यासी तरी कर्ता कसा असेल हे एखाद्या तर्कानेही आपल्या लक्षात येईल. जैसा सर्वेश्वर अकर्ता साचार परिचराचर तोची रची आणि कर्ता ऐसे म्हणावे तयासी तरी तो सर्वांशी अलिप्तची की तो सर्वकर्मी सर्वांगे संपूर्ण राहे उदासीन यथार्थत्वे विघडे ना घडी अकर्तेपणाची मोडे ना तयाची योग निद्रा परी पंचमहाभूतात्मक सारा उभारी पसारा स्वभाव येतो जगाची जीवी असोनिया नाही कोणाचा केव्हाही धनंजया स्वभावता जग होत जात पाही तयासी वार्ताही नसे त्याची. त्या सर्वेश्वराचं वर्णन करताना स्वामी पुढे सांगतात की त्याच्या जवळपास पाप आणि पुण्य दोन्ही असतं पण तो त्यांच्याकडे लक्षही देत नाही. इतकंच काय पण त्याचं साक्षीत्वही त्याच्याकडे नसतं. जो साक्षी असतो त्याला मी कोणाचा साक्षी आहे हे तरी भान असतं. स्वामींना जणू असं सुचवायचंय की तो इतका अलिप्त आहे की वस्तुतः जगाचं साक्षीत्वसुद्धा त्याच्याकडे नाही. तरीही सतत विश्व निर्माण होत आहे म्हणून ते स्वभावतः निर्माण झालं असं म्हटलं. हे ऐकताना पुन्हा आठवण होते उपनिषदांची. मुंडक उपनिषदात
ब्रह्म जाणणाऱ्याचे वर्णन आत्मरतीही, स्वतःतच रमलेला आणि आत्मक्रीडा हा स्वतःशीच क्रीडा करणारा असं केले. ब्रह्म जाणणारा तो स्वतःमध्येच इतका मग्न होतो की त्याला जगाची पर्वाच नसते. एकदा चाकाला गती मिळाली की ते ज्याप्रमाणे गती संपेपर्यंत फिरत राहतं, त्याला बाह्य कोणत्याही आधाराची गरज असत नाही. त्याप्रमाणे एकदा निर्माण झालेलं हे विश्व स्वभावतःच पुन्हा पुन्हा निर्माण होत राहतं. त्यासाठी परमेश्वर हा सुद्धा अकर्ता ठरतो. ही सगळी सृष्टी त्या परमेश्वराचा अंश. त्यामुळे परमेश्वराशी ऐक्य पावलेल्या त्या अंशाविषयी देखील तो परमेश्वर अकर्ता ठरला तर नवल कसलं. तो ईश्वर विश्व निर्माण करतो, सांभाळतो आणि त्याचा संहार करतो असं ज्यांना वाटतं ते त्यांचं अज्ञान आहे, असंही स्वामी स्पष्ट करतात. पुण्यपापे सारी असोनी समीप, तयांचे स्वरूप देखे ना तो. तयांचे साक्षीत्व तेही तया नाही, आणि का ते काही बोलू आता. आकाराच्या मेळे हो नि साकार, खेळे तो साचार सर्वेश्वर. परी त्या प्रभूचे निराकारपण, होईना मलिन कदा काळी. तोची सृजी पाळी आणिक संहारी ऐसे चराचरी बोलती जे, ते तो सर्वथैव केवळ अज्ञान, तत्वता तू जाण धनुर्धरा. गुरुकृपेने आणि निष्काम कर्मयोगाने हे अज्ञान नाहीसं झालं की ईश्वराचं अकर्तृत्व देखील अनुभवाला येतं आणि तो ईश्वर म्हणजेच मी हे कळल्यानंतर त्रैलोक्यामध्ये तरी भेद आहेच कुठे. आपण ब्रह्मस्वरूप झाल्यामुळे सगळं विश्वही त्याला ब्रह्मस्वरूपच दिसतं. त्यांना वाटते की बोलून दाखवावं असं यात आश्चर्य काय आहे. एखाद्याने वारंवार दुसऱ्याला विचारलं की जेवण झालं का, तर तो सुद्धा म्हणतो की ही काय सांगण्याची गोष्ट आहे. व्यवहारात जेवण होणं जितकं सहज, तितकंच स्वामींच्या दृष्टीने ब्रह्मस्वरूप आकळणं सहज आहे. हा अखंड अद्वैताचा अनुभव ते घेत असतात. आत्मज्ञानी कसे आहेत हे अधिक स्पष्ट करताना स्वामींनी सूर्य, अमृत आणि चंद्र असे 3 दृष्टांत दिलेत. सूर्याला वानगी दाखल सुद्धा म्हणजे उदाहरणासाठी सुद्धा अंधार दिसत नाही. अमृताला मृत्यूची वार्ता ऐकूही येत नाही आणि चंद्राला ताप माहितीच नाही. चंद्र आणि ताप यातला विरोध स्पष्ट करण्यासाठी स्वामींनी चंद्राला शीतरश्मी म्हणजे ज्याचे किरण शीतल आहेत असा आणि संताप म्हणजे ताप असं म्हटलं. किंवा जैसा सूर्य न देखे स्वप्नीही वानगी ती पाही अंधाराची, ना तरी अमृत आपुल्या कानी मृत्यूची कहाणी ऐकेना. असो हे स्वभावे शीतरश्मी जैसा, संताप तो कैसा ओळखेना. तैसे आत्मज्ञानी जाहले ते पार्था, नेणते सर्वथा भूती भेद. जर प्रत्यक्षात भेद नसेलच तर तो दिसतो तरी कशामुळे. याचं उत्तर आहे अहंकार. अहंकारामुळे सामान्य माणसाला प्रत्येक ठिकाणी आपला परका असा भेद दिसतो. तो भेद या आत्मज्ञाच्या ठिकाणी नाही. स्वामी म्हणतात की जाग झालेल्या माणसाला जसं स्वप्न
आपल्यापेक्षा निराळा आहे असं दिसत नाही. तसंच चराचरामध्ये एकत्व अनुभवाला आलेल्या ब्रह्मज्ञाला भेदाचा, द्वैताचा अनुभव नाही. जरी अहंभाव तरी दिसे भेद, समूळ उच्छेद झाला त्याचा. आता ज्ञानी असी चराचरी सर्व, भिन्नत्वासी ठाव उरे कैचा. हे सगळं अर्जुनाला समजावून देताना स्वामींनी एक सामान्य दृष्टांत दिला की वाऱ्याच्या लहरींमुळे पाण्यावर पाणी लोळतं, पण अज्ञ लोक त्याला तरंग असं म्हणतात. तरंग हे सुद्धा खरं तर पाणीच आहे. तरंग हा केवळ बाह्य भेद आहे. तसं ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आत्मज्ञाच्या ठिकाणी नामरूप आहे. असा आत्मज्ञ इंद्रियांच्या स्वाधीन कसा होईल म्हणून स्वामींनी एक फार छान दृष्टांत दिलाय. ते म्हणतात की जो चकोर चंद्रिकेचं भोजन कमळाच्या पानावर करतो, तो वृक्ष वाळवंट आवडीने चाटेल का? चकोर जसा चंद्राशिवाय राहू शकत नाही, तसा आत्मज्ञ ऐक्य भावाशिवाय कसा राहील? हे सुचवताना स्वामींनी अगदी सहजपणाने प्रपंच हा वाळवंटासारखा वृक्ष आहे असं म्हटलंय. ही कवीची प्रतिभा. श्री ज्ञानदेवांचा आणि स्वामींचा हा अद्वैत स्वानुभव आहे. म्हणून ते म्हणतात की सर्व विषयसुद्धा स्वभावतःच सुटले आहेत. हे काय तोंडाने बोलून दाखवायचं का रे? म्हणून या नित्य सर्वत्र जे सम अद्वैते ब्रह्म आपणची, समदृष्टीचे हे वर्मायसे भले, तया कळो आले संपूर्णत्वे. ना तरी असो हे पवनाच्या मेळे, जळीच ते लोळे जळ जैसे, परितया जन वेगळे कल्पून, तरंग म्हणून संबोधिती. तैसे नामरूप तयाचे तू जाण, एरवी संपूर्ण ब्रह्मचितो. तोची समदृष्टी जाणावा तत्वता, तोची ब्रह्मपार्था हरी म्हणे. आत्मस्वरूपाते सांडोनिया जाण, न होया अधीन इंद्रियांच्या, सर्वथा तो पार्था सेविना विषय, नवलते काय असे येते. कुमुदाच्या पात्री भोजन स्वादिष्ट, करी जो यथेष्ट चंद्रिकेचे, कैसा तो चकोर वृक्ष वाळवंट, बैसेल चाटीत आवडीने. तैसे आत्मसुख आपुल्याची ठाई, प्राप्त झाले पाही जया लागी, तया स्वभावेचे सुटले विषय, बोलोनिया काय सांगावे हे. कोणाची निंदा किंवा अवहेलना करणं हे आत्मज्ञाला आवडतही नाही आणि ते अपेक्षितही नाही. तरीसुद्धा श्री स्वामींनी अनात्मज्ञाची निंदा केली, ती केवळ एवढ्याचसाठी की कोणीही चुकूनही त्या अनात्मज्ञाच्या मार्गाने जाऊ नये. स्वामींनी म्हटलं, अरे अतिशय भुकेलेल्या भिकाऱ्याने कोंडा खावा, त्याप्रमाणे अनात्मज्ञच इंद्रियार्थांमध्ये गुंतू शकतो. यासाठी नाना दृष्टांत स्वामींनी दिलेत. एखादा बच्चनाग नावाचा विषाचा कंद गोड म्हणून खावा, तसं विषयांच्या भोगामध्ये सुख बघणं आहे. भौमग्रहाला मंगल किंवा मृगजळाला जळ म्हणावं तसं ते आहे. भौम म्हणजे मंगळ, तो ग्रह किती तापदायक आहे हे आपण सगळे जाणतो. तरीही त्याचं नाव मात्र मंगल आहे. त्याचप्रमाणे मृगजळ म्हणजे जिथे पाण्याचा आभास होतो पण पाणी मात्र मिळत नाही ती जागा. पण त्याच्या नावात मात्र जळ
म्हणजे पाणी असा शब्द आहे, तितकंच व्यर्थ भोगांना भोग सुख असं म्हणणं आहे. पुढे जाऊन स्वामींच्या प्रकृतीला मानवेल असा निकोप विनोदही त्यांनी केलाय. ते म्हणतात की अविद्या जी वस्तुतः नाहीच, तिला सुद्धा या अनात्मज्ञ लोकांनी खरं ठरवलं. अशा अविद्याग्रस्त लोकांना या अविद्येतून बाहेर तरी कसं काढायचं, असाच प्रश्न जणू काही श्री स्वामींना विचारायचा असावा. जैसा का भुकेला भिकारी तो पाही, भक्षितो कोंडाही आवडीने, तैसे जया लागी नाही आत्मज्ञान, रमे तोच जाण इंद्रियार्थी. पाहे बचनाग जो का विषकंद, तया जैसे गोड म्हणावे गा, तैसे भोग सुख जरी म्हणो गोड, वाया बडबड नेणत आती. भौमग्रहा लागी बोलती मंगळ, मृगजळा जळ संबोधिती. भोग सुखा लागी तैसे जाणवाया, सुख म्हणून या नाव देणे. भोग दुःखासीच मानून या सुख, स्वीकारिले देख भोग ज्यांनी, त्यांनी अविद्याची वस्तुतः नाहीच करोनी ती साच दाखविली. मात्र ज्ञानी लोकांचं वर्णन करताना स्वामींना त्या ज्ञानी लोकांचं कौतुक किती करूनी किती नाही असं झालंय जणू. ते म्हणतात की ज्ञानी लोकांना विषयांची भाषा समजतच नाही, ते ब्रह्मसुखामध्ये रमतात. हे ऐकल्यावर कदाचित कोणाच्या मनात येईल की पक्षी नाही का फळापासून वेगळा असतो आणि फळाचा उपभोग घेऊन आपल्यापेक्षा ते वेगळं नाही असा एकत्वाचा अनुभव घेतो. पण हे एकत्व तात्कालिक आहे. म्हणून स्वामी लगेच स्पष्ट करतात की पक्षाने फळाचा आस्वाद घ्यावा तसं हे नाही. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी भोगता, भोग्य, भोग ही त्रिपुटी कधीच नसते. ब्रह्मसुखाचा आस्वाद घेताना अहंकाराचा पूर्ण लोप झालेला असतो. त्या ऐक्याचा साक्षीदार सुद्धा तिथे कोणी नसतो, इतकं ते एक घन ऐक्य आहे. असोनिया देही ज्यांनी संपूर्ण ठेविले स्वाधीन देहभाव, तया ज्ञानियाच्या ठाई पाहे पार्था नाही गंधवार्ता विषयांची. विषयांची भाषा नेणे तया लागी, नांदे अंतरंगी ब्रह्मसुख. परी ते वेगळे राहोनी भोगावे, विहंगे चुंबावे फळ जैसे, तैसे नव्हे. तेथे भोग्य, भोगता, भोग त्रिपुटी ही सांग विसरावी. ब्रह्मसुख भोग घेता ऐसी एक, तेथे वृत्ती देख उद्भवेती. की जी अहंतेचा पदर तो लोटी, दृढ मारी मिठी सुखा लागी. उरे तैसे येथे संभोगावस्थेत सुखाचे अद्वैत स्वरूप येते. लोपता ते ऐसे नावही द्वैताचे, ऐक्य होय साचे म्हणो जरी. तरी ऐक्य झाले ऐसे जाणावया, अर्जुना त्यात ठाया साक्षी कोण. ऐशा ब्रह्मसुखे संपन्न होवोन, स्वरूपी आपण रंगले जे. मानितो मी तया परिपूर्ण साचे, ब्रह्मैक्य भावाचे पुतळेची. परब्रह्माचे ते मानावे स्वभाव, किंवा होती गाव विवेकाचे. ब्रह्मविद्येचे ते तैसे सर्वथैव होती अवयव अलंकृत. ना तरी सत्वाचे सात्विकते संत, किंवा मूर्तिमंत चैतन्य ते. आत्मज्ञाचं एवढं वर्णन ऐकल्यावर निवृत्तीनाथांनी माऊलींना मध्येच थांबवून पुन्हा मूळ कथाभागाकडे येण्याची आज्ञा केली. असो,
हे एकैक वर्णित अपार, म्हणून विस्तार पुरे आता. संतस्तुती माझी होताची तल्लीन, जासी विसरोन कथाभाग. निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन, स्वरूपी रंगून करीसी तू. परी तो रसौघ आवरी आणिक, उजळी दीपक गीतार्थाचा. संत अंतरंग मंदिरी, मंगल करी उषकाल ज्ञानदेवा. वास्तविक पाहता हे आत्मज्ञाचं वर्णन म्हणजे जणू माऊली आणि स्वामींचं स्वगत आहे. शुद्ध आत्मज्ञान होताचे जो सर्व, देखत असे विश्व स्वरूपीच. तया असो पार्था रूप आणि नाम, सदेह तो ब्रह्म मानू आम्ही. निश्चय तो पार्था जेथे झाले लीन, न येती फिरोन वृत्तीवरी. आत्मज्ञानी जाते राहिले लक्षून, ऐसे जे निर्वाण परब्रह्म. तेची ते पुरुष होती मूर्तिमंत, जे का ब्रह्मनिष्ठ पंडुसुता. यानंतरचा 6वा अध्याय आत्मसंयम योग नावाचा आहे. मनोनिग्रह कसा करावा, इंद्रियांना विषयांपासून दूर कसं ठेवावं, हा 5व्या अध्यायाचा मुख्य विषय. यामध्ये कुठेही ध्यानाचं समग्र विवेचन नाही, मात्र ते अपेक्षित नाही असं म्हणता येणार नाही. श्री ज्ञानदेवांची भावार्थ दीपिका आहे, म्हणून हा भगवंतांना अपेक्षित अर्थ त्यांनी उलगडून दाखवला. माऊली स्वतः नाथ संप्रदायाचे. हठयोगाचा नाथ संप्रदायाशी संबंध. हठ म्हणजे हट्ट, जबरदस्ती एवढाच अर्थ आपल्याला माहीत असतो. वस्तुतः ह म्हणजे सूर्य, शरीरातील पिंगला नाडीचं, आणि ठ म्हणजे चंद्र, शरीरातील इडा नाडीचं प्रतीक. या अर्थाने हठयोग म्हणजे पिंगला आणि इडा या नाड्यांचा सुषुम्ना नाडीशी योग. या आधारावर माऊलींनी संपूर्ण 6व्या अध्यायाची रचना ध्यानयोगाच्या अंगाने केली आहे. हा सर्व भाग थोडा तांत्रिक आहे, म्हणून माऊलींनी आणि स्वामींनी त्याची सुरुवात या 5व्या अध्यायाच्या समारोपातच केली. मानवी शरीरात एकंदर 72,000 नाड्या आहेत. त्यापैकी 3 अतिशय महत्त्वाच्या, ज्या पिंगला, इडा आणि सुषुम्ना या नावाने आपल्याला माहिती असतात, पण अधिक माहिती असेलच असं नाही. हठयोगातल्या ह ठ या 2 अक्षरांपैकी ह म्हणजे पिंगला सूर्यनाडी, तर ठ म्हणजे इडा चंद्रनाडी, हे आपण आत्ताच बघितलं. यावरून पिंडी ते ब्रह्मांडी असं जे म्हटलं जातं तेही उलगडतं. कारण या नाड्या पिंडामध्ये म्हणजे शरीरात असतात आणि त्यांचा संबंध थेट आकाशस्थ सूर्यचंद्राशी जोडला आहे. अर्जुनाचं सद्भाग्य इतकं की स्वतः भगवंत हा प्रत्यक्ष अनुभवाचा सारा विषय त्याला उलगडून सांगतायत. खरं म्हणजे अर्जुनाने इथे प्रश्नही विचारला नाही, तरीही भगवंत त्याला म्हणतात की तुला जर असं वाटत असेल तर तो सगळा विषय मी इथे तुला संक्षेपाने सांगतो, कारण पुढे त्याचा विस्तार असणार आहे. जयांनी एकाग्र केल्या मनोवृत्ती, शरीरे जे होती अंतर्मुख. एक इडा नाडी, दुजी ती पिंगला, सुषुम्ना मंगला तिसरीही. भुवयांची अग्रे होती एकत्रित, जेथे घडे भेट तिहींची या. तेथे उपराटी दृष्टी वळवणी, सुस्थिर राखोनी नासिकाग्रे. सांडोनिया इडा पिंगला या 2 समप्राणापान करोनिया.
सुषुम्नेच्या द्वारे चित्ता लागे जाण, ठेवती नेवोन चिदाकाशी. शरीराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असणाऱ्या अनुक्रमे पिंगला आणि इडा या 2 नाड्यांच्या मध्ये असणाऱ्या सुषुम्ना नाडीला 2 भुवयांच्या मध्यभागी मिळतात. त्याचं वर्णन करताना स्वामींनी असं म्हटलंय की समुद्राला मिळताना गंगा जशी आजूबाजूचे ओहोळ स्वतःमध्ये सामावून घेते, त्याप्रमाणे त्यावेळी प्रभंजन म्हणजे श्वासामुळे वायूमुळे मनोलय होतो आणि पिंगला इडा या दोन्ही नाड्या सुषुम्ना नाडीमध्ये सामावल्या जातात. सगळ्या वासनांचा विचारसुद्धा थांबतो. नंतर मग मीपणाचे, अहमच्या जाणीवेचं, संसाराचं चित्र असलेला हा मनोरूपी पट फाटून जातो. नाहीतरी संसार म्हणजे मीपणाची जाणीव, अहमभाव यापेक्षा निराळा असा काय असतो? स्वाभाविकच या सगळ्या वासनांचा निराश होतो. सुषुम्ना नाडीचं सहस्रार चक्रामध्ये शिवाशी मिलन होतं. हेच जीव शिवाचं मिलन होय. त्यामुळे साधकाला मी ब्रह्म असल्याचा अनुभव येतो. मग जैसी गंगा ओहोळाचे पाणी पोटी सामावोनी सकळही, भेटता सिंधुसी मग नये देख वेगळे एकैक निवडिता. तैसे जे वेळी प्रभंजने होय पार्था मनोलय चिदाकाशी, तदा तेथे नाना वासना विचार थांबतो साचार आपोआप. संसाराचे चित्र उमटते जेथे, पटचितो फाटे मनोरूप. मग तेथे कोठे अहमभावादिक विकारते देख राहतील. म्हणून या पाही आसोनीही देही ब्रह्मचितो होई स्वानुभवे. शेवटी स्वामींनी अगदी थोडक्यात सांगितलं, मन पवनाची क्रमोनिया वाट, आले व्योमी नीट म्हणोनिया. पार्था ते देहीच ब्रह्मत्व पावले, ऐसे सांगितले मागे तुझ. यमनियमांचे दुर्घट डोंगर निर्धारे सत्वर ओलांडुनी, तेवी अभ्यासाचे क्रमोनी सागर. पार्था पहिलं तीर पावले ते, घेतले तयांनी प्रपंचाचे माप. करोनी निर्लेप आपणासी, मग परब्रह्म स्वरूप जे साच, होन्या तेच राहिले ते. योगमार्गाचा हा सारांश उद्देश, बोले ऋषिकेश पार्था लागी. यानंतर अर्जुन आणि कृष्ण यांचा लढिवाळ संवाद सुरू झाला. अर्जुनाने काही न सांगता भगवंतांनी विचारलं, अरे हे सगळं ऐकून तुझं चित्त फार आनंदलं ना? अर्जुनही अगदी प्रेमाने म्हणाला की तुम्हाला काय म्हणावं, तुम्ही तर परचित्त जाणणाऱ्यांचे राजे. हे विचारावं असा मनात यायचा अवकाश की त्या अगोदरच तुम्ही ते सगळं सांगून मोकळे झालेले असता. एवढीच विनंती आहे की आता जे थोडक्यात सांगितलं ना ते स्पष्ट करून सांगावं. कृष्णार्जुनाचं हे लढिवाळ प्रेम स्वामींनाही बोलकं करतं. ते म्हणतात की आधीच श्रीकृष्ण अतिशय कृपाळू आणि त्यातून हा अर्जुनासारखा आवडता भक्त भेटल्यावर त्यांच्या बोलण्याची अद्भुतता काय वर्णावी. जणू काही कारुण्य रसाची वृष्टीच होते आहे, किंवा ते पार्थ प्रेम पिऊन मातलेला अमृत रसच बरसतो आहे. ते प्रेम इतकं विलक्षण आहे की इथून निघणंच अवघड वाटेल. म्हणे पार्था येथे ऐकोनी हे मात,
काय तुझे चित्त आनंदले. तव तो अर्जुन म्हणे, देवा भला माझा ओळखला मनोभाव. तुम्ही परचित्त जाणत्यांचे राजे, आधीचे सहजे जाणत असा. करोनी विचार पुसावे जे काही, तेचे तुम्ही पाही ओळखिले. तरी आता जे का बोलिले संक्षिप्त, विवरोनी स्पष्ट सांगावे ते. श्रीहरी आधीच कृपाळू अत्यंत, त्यात भेटे भक्त आवडता. मग प्रेमभाव बहरता त्याची, अद्भुतता साची कोण जाणे. कृपादृष्टीचे त्या किती कैसे, कोण करील वर्णन यथार्थत्वे. कारुण्य रसाची वृष्टीच ती साची, सृष्टीनं स्नेहाची अभिनव. किंवा अमृताची म्हणो ती ओतली, पिओनी मातली पार्थ प्रेम. मग तया प्रेमी राहिली गुंतोन, म्हणोनी तेथून निघून येणे. अध्यायाच्या शेवटी ज्ञानदेवांचं स्वगत आणि त्यांची विनम्रता स्वामींनीही अगदी त्याच शब्द कळेत उतरवले. स्वामी म्हणतात, असो बडबड ही करावी किती, कथेची संगती सोडोनिया. कृष्णार्जुन प्रेम वर्णाया यथार्थ, वाचा असमर्थ सर्वथाती. नेण्याचे जो माप आपुले आपण, ईश्वरा त्या कोण कैसा जाणे. म्हणून ते प्रेम साच शब्दातीत, विस्मय तो येथ काय असे. पूर्व अभिप्राय पाहोनिया गमे, देव पार्थप्रेमे मुग्ध झाला. की तो बलात्कारे म्हणे, बापा पार्था ऐके जे जे आता सांगेन मी. बोधे तुझे चित्त प्रकारे ज्या जैसे, कौतुके ते तैसे निवेदिन. तरी कवणाते नाव देती योग, काय उपयोग तया जातो. किंवा आचराया कोणा अधिकार, सर्वथा साचार असे येथे. ऐसे जे जे काही असे येथे उक्त, सांगेन समस्त ते आता. तरी सावधान ऐक सविस्तर, बोले योगेश्वर पार्था लागी. पार्थ सख्यत्वाचा न होता वियोग, सांगेल जो योग ऋषिकेश. माऊलींच्या भावार्थ दीपिकेचा तितकाच समर्थ अनुवाद स्वामींनी केलाय. तरीही स्वामींची सुद्धा विनम्रता इतकी की भावार्थ दीपिकेचा अनुवाद मी केला असं एखादी ओवी अधिक घालून त्यांनी कुठे सूचित सुद्धा केलं नाही. समारोपात ते म्हणतात, तोच भाग पुढे स्पष्ट करू साचा, दास निवृत्तीचा म्हणे ऐसे. प्रत्येकच अध्यायाची रचना तसं म्हटलं तर काही वेगळीच आहे. अगदी सुरुवातीला अर्जुनाने भगवंतांना जे सांगायचं ते सोप्या शब्दात सांगण्याची विनंती केली. त्यानुसार भगवंतांनी मुख्य विषयाला सुरुवात केली, तो म्हणजे कर्मसन्यासी. त्याचं अकर्तेपण सांगितलं. त्या संन्यासाच्या वर्णनाचा अधिक विस्तार नको म्हणून श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना विषय पुढे मांडण्याची आज्ञा केल्यावर ज्ञानदेवांनी प्रापंचिक आणि कर्मसन्यासी यांच्यातला फरक सांगितला. कर्मसन्यासाच्या अकर्तेपणाला ईश्वराच्या अकर्तेपणाची उपमा दिली. जीव जोपर्यंत अविद्येत गुंतलेला असतो तोवरच त्याला ईश्वर आपल्यापेक्षा निराळा वाटतो. नंतर व्यतिरेकाने अनात्मज्ञाचं वर्णन आलं. मग ज्ञानी किंवा आत्मज्ञाचं वर्णन आहे. वस्तुतः कर्मसन्यासी हा एकच विषय मांडताना त्यात ईश्वराचं अकर्तेपण, श्री निवृत्तीनाथ ज्ञानदेव संवाद,
ध्यानयोगाची प्रस्तावना, अर्जुन कृष्ण यांचा लढीवाळ संवाद, ज्ञानदेवांचं स्वगत आणि विनम्रता या सगळ्यांमुळे या कर्माचं निवेदन करणारा अध्याय एवढंच त्याचं स्वरूप राहिलं नाही, तर त्याला एक वेगळं परिमाण लाभलं. त्यातही स्थितप्रज्ञ कर्मातीत या अगोदरच्या अध्यायातल्या काही संकल्पनांची आठवण भगवद्गीतेचं एकजिन्सीपण जाणवून देते. या सगळ्यांचा आस्वाद घेत इथेच वाणीला काही काळ विराम देऊया.